नमस्कार मित्रांनो, मी आदेश सावरे स्वागत करतो तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. मी आता आलेलो आहे हरिहर किल्ला एक्सप्लोर करण्यासाठी नाशिकला. जस्ट आम्ही मगाशी निघालो होतो, म्हणजे काल निघालो होतो 8 वाजता. आत्ता आम्ही जस्ट तीन वाजता जे हरिहरचं जे बेस विलेज आहे, साबगाव म्हणून एक हे बेस विलेज, त्या गावामध्ये आम्ही थांबलेलो आहे. माझा आत्ते भाऊ पण आहे आणि आम्ही दोघं असे आलो आहे. आणि आता मी एवढा पॅक झालो आहे, एवढी थंडी आहे ना बेकार, खूप थंडी आहे. आणि आत्ताची आम्ही आता टू व्हीलरवर आलो. टू व्हीलरवर आल्यामुळे एकदम आम्ही पॅक झालेलो आहे. मला आत्ता बोलण्याचं पण बोलता पण येत नाही. आता आम्ही इकडे मागं मंदिर आहे दिसत असेल, त्या मंदिरामध्ये आता थांबलो. आता वाजलेत 3 वाजलेत, 3:15 वाजलेत. म्हणजे सकाळी आम्हाला लवकर ट्रेक चालू करायचा आहे हरिहरचा. आणि गुडगुडतोय मी, लय गुडगुडतोय. आता मी आतमध्ये जाऊन झोपतो, थोडी रेस्ट घेतो. खूप प्रवास केला आहे, 6 तास जवळजवळ आम्ही बाईकवर आलेलो आहे नाशिकला. हरिहर किल्ला एक्सप्लोर करायचा आहे. ठीक आहे, तर आता थोडा वेळ रेस्ट घेतो, झोपतो. भेटतो तुम्हाला उद्या सकाळी. गुड नाईट. गुड मॉर्निंग मित्रांनो. काल आपण ह्या मंदिरामध्ये स्टे केला. म्हणजे हे मंदिर असं आहे, शंभू महादेवाचं हे मंदिर आहे. तुम्हाला दाखवायचं राहिलं. तीन वाजता 3-3:30ला जे झोपलो, आता उठलो डायरेक्ट 6:45 वाजता. आता डायरेक्ट जाऊ ट्रेक चालू करा. तिथं स्टार्टिंग पॉईंटपाशी बघू, कॉफी वगैरे करूया आणि मग नंतर ट्रेकिंग चालू करूया. हा माझ्याबरोबर आला आहे, माझा भाऊ आहे प्रथमेश. चला, मित्रांनो आपण गावातून आता थोडं वरती आलो आहे. आता बहुतेक खायला काय म्हणतात, व्हॅली पॉईंट, फोटोग्राफी पॉईंट असं म्हणतात ते. त्या पॉईंटला इकडे मागं आपला हरिहरगड दिसत असेल तुम्हाला, आणि इकडचा मागं तुम्ही नजारा बघू शकता. एक नंबर. थोडं पुढे जाऊया. वाजता निघालो होतो, सांगितलं तुम्हाला मी तसं. 260 किलोमीटरचा प्रवास आम्ही कवर केला, ते पण टू व्हीलरवर. ह्या टू व्हीलरवर आम्ही, यांनी नवीनच गाडी घेतली आत्ता मागं. ह्या टू व्हीलरवर आम्ही 260 किलोमीटरचा प्रवास केला आहे. आता किती राहिलं आहे, 2-4 किलोमीटर राहिलं आहे गड वरती. नंतर इथं गेलो, मस्त ते ट्रेकिंग चालू करायचं डायरेक्ट. कॉफी नंतर काय करायचं, इथंच करायची का? ते करायची कुठं करायची, तर मोकळे आहे ना सगळे. मी इथंच मोकळ्याला चांगलं गावून ना, जागा काय वेळ होईल रे परत जायचं तर करायची इथंच. इथंच करून सनराईज पण होते, तर झाला तर चांगलंच होईल. तर आपण गोळा बी करू. चला बरं ठीक आहे, चला तर कॉफीच करू, वरून डायरेक्ट वरती मग ट्रेकिंग चालू करू. 7 वाजलेत. आणि आता जरा गरम झाली. जरा आता थंडी वाज जरा कमी झाली, थोडी कमी झाली. अजून पण दुःख वगैरे आहे थोडं मागं. हा कुठला गड आहे मला काय समजणार, गडच वाटतंय ना, कारण की त्याचं हे बघतो बुरुज वाटतं. म्हणजे मित्रांनो मागं सनराईज झालेला आहे, कसलं भारी दिसतंय, एक नंबर दिसतंय. मॉर्निंग अशी सकाळ पाहिजे. वा, तर
जरा ऊन जरा गरम झाली ना बॉडी, म्हणजे अंगातलं पूर्ण गार जाईल. फायनली मित्रांनो आता आपली कॉफी रेडी झालेली आहे. तर ही कॉफी एन्जॉय करायची विथ सनराईज. आता मित्रांनो आम्ही इथून निघणार आहे. पुन्हा तासभर वेळ घालवला इथं कॉफी विफी करण्यात, पिण्यात, शूटबीट जरा केलं आणि आता निघूया आता इथून. किती 2-4 किलोमीटर गड रे. थोड्या ब्रेक चालू करूया. चला. आपण थोडं ह्या रस्त्याने आलो आणि आता इथं आपल्याला एक बोर्ड लागलेला आहे मागं. इकडं हर्षेवाडी, कळमुस्ते, जांभूळवाडी हा रस्ता. आपल्याला गडाकडे जाण्यासाठी हा रस्ता धरायचा आहे हर्षेवाडीचा. हे हर्षेवाडी ते बेस विलेज आहे गडाचं. आता काय किती थोडं राहिलं आहे, तर तेवढं कवर करू आपण. तुम्हाला आता मी डायरेक्ट भेटतो स्टार्टिंग पॉईंटपाशी. चला तर मग मित्रांनो, इथंही असे हॉटेल्स वगैरे आहेत जागजागी. इकडे एक, तिकडे एक हॉटेल आहे, इकडे पण एक हॉटेल आहे मित्रांनो. तिकडून आपण थोडं पुढं आल्यावर आता इथं चेकिंग पॉईंट लागतं आहे. ते वन विभागाचं आहे. पर पर्सन 30 रुपये तिकीट आहे. इथं तुम्हाला बोर्ड दिसेलच मागं. तिकीट दर 30 रुपये. कॅमेरा चार्जेस जर आणला तुम्ही 100 रुपये. मित्रांनो, आत्ता जसं आम्ही आता इथं पार्किंग केलेलं आहे. इकडं हा सगळा पार्किंगचा एरिया आहे. फ्री पार्किंग. फ्री पार्किंग कसलं आहे, याच्यामध्ये सगळं पावतीमध्ये येतं ते. पर पर्सन 30 रुपये घेतलेत. आणि आता इकडून जो रस्ता गेला, ही जी वाट आहे, उबडधबड वाट आहे पूर्ण, ती गडाकडे बहुतेक स्टार्टिंग इकडं स्टार्ट पॉईंट येतो. आणि पावती गेली नाही काय? पार्किंगला किती आहे? पार्किंगला 20. अरे बापरे. मित्रांनो, मी म्हणलं तुम्हाला पार्किंग फ्री आहे. कसले फ्री? 20 रुपये चार्जेस आहे तिथं पार्किंगचे. आता आम्ही पुढे निघालो तेवढा तो माणूस आला. ही गाडी बघा आपली, नंबर आहे. हो का, ही गाडी MH12 WD 44. मित्रांनो, आता पावती दिली. पार्किंगचे होते 20. परत शॉर्टकट आहे. पर पर्सन 30, म्हणजे आमच्या दोघांचे 60. आता ही पार्किंगची पावती आणि इकडे ही पर पर्सन. तर आम्ही प्रायव्हेट गाडीनंच यावं लागणार आहे. तो विषयच नाही. कारण की जास्तीत जास्त तुम्ही कुठपर्यंत येताल, जर एसटीने वगैरे किंवा ट्रॅव्हलरने आला तर त्र्यंबकेश्वरपर्यंत येतात. तिथून तुम्हाला रिक्षा, ऑटोच त्याच्याशिवाय नाही तर मग तुम्ही प्रायव्हेट गाडीनेच यावं लागणार तुम्हाला. इकडं मागं तुम्ही बघू शकता आपला हरिहर किल्ला. ती बुद्ध इकडं आपल्या जवळ मला इकडून दिसते ते माणसं चालले आहेत वरती. एवढं पण नाही. मजा येणार आहे ट्रेकला. पूर्ण व्हिडिओ बघत राहा, पुढं काय काय होते. गोष्ट सांगायची राहिली.
आम्ही जिथं थांबलो होतो मागं, तुम्हाला तो बोर्ड पशी ते इकडे एक रस्ता शेवटी जातो तो तिथं दुकानापाशी थांबलो. त्या काकाने सांगितलं आम्हाला की मेन म्हणजे गडावर जाताना माकडांपासून सावध राहा, कारण की ते आपण ज्या पायऱ्यांच्या पॅचला लागणार तिथं भयानक इतकी माकडं असतात की ते तुमच्या वस्तू आहे ना घेऊन जाणार. त्यांनी सांगितलं कालच दोघं तिघं जणांचे आयफोन घेऊन गेले माकडं. बापरे, त्या माकडांच्या भाग कसं जायचं आयफोन घेऊन आयफोन घेऊन गेले ते. ऐकूनच सांगितलं म्हटलं जरा शूट वेट करताना जरा चौकस केलं पाहिजे. इकडं हा मागत तलाव आहे, एक नंबर. हा किल्ला समुद्र सपाटीपासून त्याची जी उंची आहे 3776 फूट आहे उंचीवर हा किल्ला आहे. आणि हा किल्ला नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वरपासून एक ते किती 10 किलोमीटर पुढे असेल. मित्रांनो, ह्या ट्रॅकला तर पावसाळ्यात तर अजून मजा येत असेल, कारण की दगड वगैरे इथून पाणी बिणी वाहणारं एक नंबर. हिवाळ्यात पण मस्त मजा येते. मित्रांनो, इकडे 2 मठ आहेत, इकडची एक आहे इकडची एक आहे. तुम्ही इकडून शॉर्टकट घेऊ शकता. थोडीशी जरा वाट हे निसरडी आहे, पण इकडून शॉर्टकट आहे, तेवढं आपण पूर्ण कवर करू शकतो. जर चालताना वा बघा, आपण वेंढवाशी पर्यंत तो पूर्ण तेवढा वेडा होता. इकडे पण एक वाट आहे, इकडे पण एक वाट. आता आपण मागचा पार्ट एवढा कव्हर केला, काय एवढं थोडं फक्त चालायचं होतं. आता इथं अजून थोडं वरती आहे. इकडच्या मागचं तुम्ही बघू शकता काठाडा म्हणजे दगडांचा पॅच. तो पाणी पावसाळ्यात तर एकच नंबर असणार आहे मित्रांनो. पावसाळ्यात तुम्ही ह्या ट्रेकला या, पण जास्त भीती म्हणजे पायऱ्यांची. गात्रात कोरलेले आणि 80 डिग्रीवर आहेत. अजून आपल्याला एवढं वरती जायचं आहे. तिथे माझं पायऱ्यांवरती जायला वेटिंग दिसते, तिथे माणसं दिसते, तिथे उभं राहिलेले लाईनीने. एक नंबर नजर आहे मित्रांनो. इकडं सारखं होतं असं गड किल्ल्यांवर आलेलं. असं आपल्याला कुठं पाहायला भेटणार आहे? कुठंच नाही पाहायला भेटणार, जे आपल्या महाराष्ट्रात भेटतं. मित्रांनो, गडावर जाणारी ही वाट जी आहे ना, त्या वाट खूप भारी आहे. पूर्ण आजूबाजूला झाडी. तुम्ही उन्हाचं पण जे ट्रेक करू शकता, की एवढी सावली राहील. शक्यतो तुम्ही उन्हाचा जास्त ट्रेक करू शकता. लवकरात लवकर सकाळी लवकर ट्रेक चालू करा. मित्रांनो, मी कालच आपण मागच्या आठवड्यात रोहिडेश्वरला गेलो होतो, त्याचा व्हिडिओ मी काल अपलोड केलेला आहे यूट्यूबवर.
डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलंच. तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय तर मला सांगा. आणि आता ह्या व्हिडिओला किती वेळ लागतोय त्या हिशोबाने बघूया. आता तर ट्रेक कंप्लीट तर करायचं आपल्याला. आता तर लक्ष ट्रेकचे मित्रांनो, मी आता जो व्ह्यू दाखवेल तो बघून तुम्ही सार्थक व्हा. एक नंबर व्ह्यू आहे. हा किल्ला पुण्यापासून जवळजवळ 263 किलोमीटरवर आहे. 6 ते 7 तास तुम्हाला यायला लागतात. जेवढे महाराजांचे आपले किल्ले आहेत ते तर आपल्याला कव्हर करायचं आहे. ते तर मेन ध्येय आहे आपलं. मित्रांनो, इथं जागजागी असे स्टॉल आहेत बसायला, तुम्हाला रेस्ट करण्यासाठी रेडी ठेवलेले आहे. बाकडे केलेले आहे. मित्रांनो, इकडे समोर हे वेताळदेवाचं मंदिर आहे. वेताळदेव ओके. रस्त्याला हरिहर. संडे असल्याने खूप गर्दी आहे. खूप म्हणजे म्हणायचं तशी नाही. आता वरती कळलं आपल्याला पायऱ्यांपाशी किती आहे आणि कसं काय. मागाशी तर मी बघितलं माणसं लांबला वेटिंगला थांबलेलीच होती तिथं खालून बघितलं. मित्रांनो, मी म्हणत होतो तुम्हाला पावसात पण पावसात ट्रेकला नाही इकडे अवघड आहे की हा आत्ताच इथं पाय घसरते ते. पावसात तर काय ह्याची कंडिशन. मित्रांनो, बघू शकता इकडचा नजारा एक नंबर. अजून थोडं वर जायचं. मित्रांनो, बघू शकता इथं दिलेलं आहे वन्य प्राण्यांपासून सावधान, जास्त करून माकडांपासून. आणि आता जवळच आलो आपण. वरती पायऱ्या, पहिला दरवाजा तो. मित्रांनो, आता आपण आलेलो आहे पायऱ्यांपाशी. मागं तुम्ही बघू शकता 80 डिग्रीच्या या स्ट्रेट अशा पायऱ्या आहेत. तर पूर्ण आपल्याला वरती चढायचे. वरती गर्दी याच्यात जातात म्हणजे मागून उतरायचं आहे. मित्रांनो, आता आपण वरती पायऱ्याला वरती जाण्यासाठी चालू करूयात. तर फोन याच्याकडे असणार आहे. मी काय आता चालणार वरती धरत वरती गेलं पाहिजे. पण पूर्ण 80 डिग्रीवर पायऱ्या त्या. चला तर मग आता तुम्ही बघा पुढचा थरार अनुभव. दरवाजापाशी आलेलो आहे. महाद्वार खाली इथं काय दिसणार नाही. खूप गर्दी आहे. एकदा वरच्या नाही लांबायला लागतं, एकदा खालच्या नाही त्यानं थांबायला लागते. फायनली मित्रांनो, आता आपण दरवाजातून एंट्री घेतली. एक नंबर. त्या पायऱ्यांपाशी आहे ना पूर्ण धांदळून गेली ती, माहिती आहे का. खूप डेंजर पॅच होता तो पायऱ्यांचा. हळूहळू एकदम.
माझ्या माग खतरनाक. मित्रांनो आता आपण गडावर येऊन पोचलेलो आहोत. आता इकडे सगळा गडाचा परिसर आपले जेवढे पॅच आहेत ते कवर करूया. सव्वा तास लागला 9 वाजता चालू गेलं आणि आज भरपूर गर्दी लय. समोर दिसत आहे त्या बुरुजावर आपल्याला जायचं. कसला स्लोप तरी एक नंबर किल्ला आहे. खरंच तुम्ही विजिट करा किल्ल्याला. पॅच कडून आलो तर इकडं ही पाण्याची टाकी आहेत. 3 आहेत. एक तिकडे हे दुसरं, परत तिकडे तिसरं आहे. मित्रांनो हे हनुमानाचं मंदिर आणि त्याच्याच पाठी एक टाकं आहे. मोठं टाकं आहे हे पण. तिथं आपल्याला शिवलिंग आहे. जाऊया. इथं पण आहे शिवलिंग. इथं पण आहे. दोन ठिकाणी आहे. तिथं एक टाक आहे. तिथं पण जाऊया. इथं एक पाण्याचं टाक आहे. त्याच्यावरती परत अजून एक आहे. तसं पाणी साठा भरपूर आहे गडावर. आपण परत ते हनुमानचं मंदिर त्या पॅचपासून त्या जागेपासून पुढं आलो. इकडं पण भरपूर पाण्याची टाकी आहे. लोकांनी असे लिहून ठेवलेत. चांगलं नाही दिसत ना ते. वास्तूचं सौंदर्य निघून जातं. काय नाव पूर्ण वरती एवढे वरती. गडावर तसं पाण्यासाठा भरपूर आहे आणि पहिला पाण्यासाठा खूप लागायचा. मी म्हणतो पहिले आपल्या मावळ्यांनी कसं त्या खातळ्यातल्या पायऱ्या वरती चढून वगैरे थ्रिलर अनुभव आहे तो. पायऱ्या असला तर खूप थ्रिलर. येताना सावधान झाले. हे झाड आहे आपलं पायाला वगैरे हाताला वगैरे टोचते आणि त्याच्यावर मोठ्या मधाचे ज्या मासे आहेत ना त्या बसतात. त्यांच्यापासून सावधान. दुसरी गोष्ट अजून तेवढा पॅच सोडून मग वरती आपण त्या पॅचला भगवा आपला भगवा दिसतोय तिथं. पॅच जवळ पॉईंट जवळ इकडं आपला बाग भगवा आणि इकडचा हा नजारा पाठीमाग. वा खूप गर्दी आहे ह्या पॅच जवळ तर खूप महाराज गणपती गजा शिवपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर
योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, श्री श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. ओम नमः पार्वती पदे हर हर महादेव, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज जय. मित्रांनो, आपल्या बंधूंनी एक नंबर घोषणा दिली आता. आता आपण त्या साईडचा सगळा पॅच कव्हर करून बॅक साईडचे सगळं आपला गड पूर्ण आता फिरून झालेला आहे. आता कव्हर करून आता आम्ही गड उतार होतोय. फोनची पण चार्जिंग डेट होत आली आता, 7 ते 6% राहिलेली. फायनली मित्रांनो, आता दरवाजापाशी रिटर्न आलेलो आहे. आता थोडी चार्जिंग डेट झाली, पूर्ण 2-3% राहिली. बाय द वे, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या कमेंटद्वारे मला कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया असंच पुन्हा नवीन ट्रेकवर. तोपर्यंत बाय बाय, जय महाराष्ट्र. सबस्क्राईब करतो. बघा